नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडली बहीण योजनेच्या पुढच्या किस्तविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अनुमानित तारीख, अर्ज कसा करायचा, पेमेंट कसे तपासायचे आणि काय करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, कारण महत्त्वाच्या टिप्स मी शेवटी देणार आहे. सध्याच्या अपडेटनुसार मागील किस्त जुलै-ऑगस्ट मध्ये देण्यात आली होती. आता लोक विचारत आहेत, पुढची किस्त कधी येणार? सरकारी घोषणा झाल्यास लगेच नोटिफाय होते, परंतु मीडिया रिपोर्ट आणि पॅटर्न पाहता अनुमानित कार 5 ते 10 सप्टेंबर असा दिसतो. आता पात्रता तपासूया. योजनेचा पैसा मिळवण्यासाठी कोण पात्र आहे? 1. अर्जदार महिला असावी. लाभार्थी महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी. वय सामान्यपणे 20 ते 65 वर्षे. लोकल नियम तपासा. कुटुंबिक उत्पन्न मर्यादेत असणे गरजेचे. अर्जदाराचे बँक खाते ऍक्टिव्ह आणि आधार सीडेड असले पाहिजे. पायरी 1 ऑफिशियल पोर्टल उघडा. पोर्टलचा URL डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. पायरी 2 न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. आधार टाका आणि मोबाईल OTP ने व्हेरीफाय करा. स्टेप 3 लॉग इन करा. स्टेप 4 अप्लाय नाव फॉर्म भरा. नाव, पत्ता, जन्मतारीख, फ्रेंड्स, फॅमिली इन्फो. स्टेप 5 बँक डिटेल्स नीट भरा. अकाउंट नो IFSC. स्टेप 6 डॉक्स अपलोड करा. JPG PDF क्लिअर स्कॅन्स. स्टेप 7 सबमिट करा. नंतर ऍप्लिकेशन ID नोंदवा. पैसे DBT ट्रान्सफर मधून जातात. सरकार बँकिंग विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या खात्यात ट्रान्सफर करते. पद्धत असा की आधी बेनिफिशियरी लिस्ट तयार करतात, नंतर डिस्बर्सलचा आदेश देतात आणि जमा होतो. स्टेटस तपासण्यासाठी पोर्टल, चेक स्टेटस, ऍप्लिकेशन ID, आधार टाका. SMS बँक SMS वर क्रेडिटेड संदेश येईल. काही ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऑफिस किंवा CSC वर देखील स्टेटस विचारू शकता. काही प्रभावी टिप्स. N खाते आधार सीडेड आहे की नाही ते बकेतून व्हेरीफाय करा. जॅक नाव आणि जन्मतारीख आधार व बकमध्ये एकसारखे ठेवा. आवश्यक कागद डिजिटल कॉपी संपूर्ण आणि स्पष्ट ठेवा. मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती. लाडली बहीण योजनेच्या पुढच्या किस्ताबाबत अंदाज व अर्जाची संपूर्ण प्रक्रिया. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि शुभेच्छा.